प्रांती संत अलौकिक विदर्भ प्रांती संत अलौकिक प्रगटे शेगावात अहो प्रगटे शेगावात भक्तजनांच्या उद्धरण्याला भक्तजनांच्या उद्धरण्याला पांडुरंग साक्षात हो पांडुरंग साक्षात हरती विविध ताप आता हरती विविध ताप आता सद्गुरु दृष्टीसी गणता. वर्णन असं आहे विदर्भ प्रांतात नवे नवे सगळ्या प्रांतामध्ये संत अवतरतात, जन्माला येतात आणि तिथल्या तिथल्या जनसामान्यांचा उद्धार करतात. याच मालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये असलेलं विदर्भ आणि त्या विदर्भातलं शेगाव, त्या शेगावामध्ये गजानन महाराजांचं प्राकटीकरण फार अलौकिक होतं. नेमकं काय घडलं होतं? माघ महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये देवादिदेव महादेवांची महाशिवरात्री आणि त्या तन्निमित्त असलेलं तिथल्या प्राचीन शिवालयातलं गोविंद बुवा टाकळीकरांचं कीर्तन. अपार गर्दी त्या मंदिरामध्ये कीर्तन ऐकायला यायची. त्याच वेळेला गावातल्या पातुरकरांच्या घरी झालेल्या एका मंगल कार्याच्या निमित्तानं झालेली जेवणावळी आणि त्या जेवणातल्या पत्राळी समोरच्या उकिरड्यावरती टाकण्यात येत होत्या आणि त्या उकिरड्यावरती महाराजांचं पहिलं दर्शन झालं. कसं अलौकिक दर्शन होतं कवी वर्णन करतात. नवे नवे आमच्या तुकडोजी महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, मिली झूठी कही पत्तल मिली झूठी कही पत्तल उठाए सीत चावल के हमारे संत औलिया वली से गावरते दात्र का दिन दिन दादा हमारे संत औलिया वली से गावरते हमारे संत औलिया वली से गावरते. गजानन नाम है उनका गजानन नाम है उनका यही सब लोग कहते हैं हमारे संत औलिया वली से गावरते. मिली झूठी कई पत्तल उठाए सीत चावल के उठाए सीत चावल के पिए जल बैल दाओ में सुख दुख को हमेशा सहते हमारे संत औलिया वली
चलिया ती है दर्शन को, चलिया ती है दर्शन को, चलिया ती है दर्शन को। नजर जिन पे पड़ी उनका दलिंदर पार करते, नजर जिन पे पड़ी उनका दर पार करते। हमारे संत अलिया वली, हमारे संत अलिया वली से गाँव में रहते, गजानन नाम है उनका यही सब लोग कहते, गजानन नाम है उनका यही सब लोग कहते, लोग कहते, लोग कहते। सुंदर वर्णन तुकडोजी महाराज म्हणतात, तुकडोजी महाराज म्हणतात, ओ तुकड्या दास कहता है गजानन की दया हो, तो बेड़ा पार हो जाए, यही आशा सदा करते हैं। सगळं म्हटलं तर हे तेव्हाचे समकालीन संत आहे। लोकमान्य टिळक गजानन महाराज शेगावामध्ये यांची भेट झालेली आहे। त्याच वेळेला आमच्या विदर्भातले प्रज्ञाचक्षू गजानन महाराज, गुलाबराव महाराज समकालीन आहे, एकमेकांशी संबंध होते यांचे। काय संतांची मांदियाळी प्रत्येक गावामध्ये आहे। महाराजांचं ते दर्शन फार अलौकिक होतं। उष्ट्या पत्रावळीची शीते वेचोन खातसे योगी, एक एक शीत त्या पत्राळीवरचं भगवंत आपले महाराज खाऊन राहिले। हा प्रसंग आठवल्यानंतर भागवतातला तो प्रसंग आठवतो की काय त्या भाग्य त्या पातुरकरांचं। असंच भाग्य भागवतामध्ये वर्णन झालं ते राजसूय यज्ञामध्ये, पांडवांनी केलेला राजसूय यज्ञ। भगवंतांनी स्वतः त्या उष्ट्या पत्रावळी त्या समोर उकिरड्यावरती टाकल्यानंतर तिथे शुक महामुनी शुकाच्या रूपामध्ये त्या ग्रहण करायला आले होते, तेही दिगंबर अवस्थेमध्ये आणि हेही दिगंबर अवस्थेमध्ये। तोच प्रसंग, उष्ट्या पत्रावळीची शीते वेचोन खातसे योगी, अर्धोन्मिलित दृष्टी आत्मानंदात नित्य तो योगी। राम राम सीतापते राम, राम 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 रघोत्तम राम, राम 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 सीतापते राम, राम। आणि हा प्रसंग बंकटलालाने आणि त्याचा परम मित्र असलेल्या पितांबराने बघितला। शिवालयामध्ये कीर्तन ऐकल्याला जात असताना महाराज उकिरड्यावरती एक एक शीत वेचून खातात आहे। बंकटलाल तिथेच थबकला, पितांबराला थांबवलं आणि दृश्य दाखवलं। बघ पितांबर, कोणीतरी अवलिया आपल्या शेगावचा उद्धार करायला इथे आलेला आहे असं मला वाटतं, चल आपण त्याचे पाय पकडूयात। ही दोघंही महाराजांच्या जवळ गेली। महाराज योगीराज होते, त्यांच्या मनातली भावना महाराजांनी जाणली आणि महाराज तिथनं निघाले। तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले, पळत पळत वायूच्या गती प्रत, जगी अडथळा कोण करी। महाराज योगी होते, तिथं जे पळाले हेही त्यांच्या मागे पळाले, परंतु महाराज दृष्टीला दिसले नाही। शेवटी पितांबर बंकटलाल थकले, एका ठिकाणी विसावले
बंकटलाल पितांबराला म्हणतो, पितांबरा आपल्या शेगावचा भाग्योदय झालेला आहे, एक महान विभूती आपल्या गावामध्ये अवतीर्ण झालेली आहे, समोरचे दिवस फार आनंदाचे आहेत, परत ते एकदा केव्हा भेटतात आपल्याला त्याची वाट पाहिजे. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी नित्य नेमाप्रमाणे शिवालयामध्ये कीर्तनाला मंडळी जमलेली. किती गर्दी, सभागृह ओसंडून वाहत होतं, पायऱ्यांवरती लोक बसले. आजही तुम्ही पंढरपूरला या चातुर्मास्यांमध्ये गेलात ना, अनेक मठांमध्ये आज सुद्धा बसायला जागा राहत नाही प्रवचनाला आणि कीर्तनाला. परिस्थिती आहे, बसायला जागा नव्हती, लोक पायऱ्यांवरती बसलेले आहे. रोज कीर्तनाला चालले. आणि एक दिवस अष्टमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी महाराज सुद्धा कीर्तन ऐकायला त्या पायरीवरती बसलेले आहे. बंकटलाल येतो, पितांबर येतो आणि आता कीर्तन ऐकायला जाणार. तर महाराजांकडे लक्ष गेलं, हे दोघही थपकले. असाच शिवमंदिरी बघुनिया बसुनिया कथा ऐकतो, बुवा बहुत भक्तीने निरूपणात दा लावितो, तदर्थ कथिता पुढे करीत पूर्ण ते हास्वये. बुवा चकित मानसी मनी म्हणे गुरु हास्वये. सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराजांनी निरूपणामध्ये बुवांनी एक सिद्धांत घ्यावा. यदा यदा हि धर्मस्य, यांनी मोठ्याने आवाज काढावा, ग्लानिर्भवति भारत. आणि यांनी दृष्टांत, सिद्धांत म्हटल्यानंतर त्यांनी दृष्टांत द्यावा, तिथे वेगवेगळ्या लीला कराव्या. लोकांना ते फार मनोहर आणि रोचक वाटत होतं. कीर्तनामध्ये कुठेही आडखाटी त्यामुळे निर्माण झालेली नव्हती. सगळी मंडळी स्तब्ध होऊन हा प्रकार पाहत होती. आता ह्यांनी विचार केला, आता त्या कीर्तनामध्ये काय ठेवलं आहे, ज्याच्यासाठी कीर्तन करायचं ती विभूती आपल्याला समोर दिसली. मग कशाचे कीर्तन उभयता गेले धावून, जेवी द्रव्य घटा पाहोन कृपण जाय पापुनी. एखाद्या कंजूस माणसाला कीर्तनाला जाता जाता एखादा घडा सापडला. आजकाल कोणी जमिनीत ठेवत नाही, सापडणार नाही समजा, पण असं होऊ शकतं. कीर्तनाला अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर रस्त्याने चालला, जात असताना अर्धा किलोमीटर नंतर एक ट्रक उलटला आणि त्या ट्रक मधून साबणाच्या ओढ्या रस्त्यावरती पडल्यावरती लोक काय करायचं म्हणाले, कीर्तन साबण भेटलं तेच घेऊन जा पंढरीनाथ. मी चांगलं दृष्टांत दिला, चांगल्या वस्तूचं नाव घेतलं. लोक काय काय नेतात ते तुम्हाला या मोबाईलमध्ये दिसतं. पंढरीनाथ महाराज की जय. भगवंत प्रत्येकाची गरज भागवतो, मग तो सरकार मान्य का असे ना. पंढरीनाथ महाराज की जय. कृपण जाय हपापुनी. ज्याप्रमाणे कंजूस माणसाला पैसा प्रिय असतो, त्याप्रमाणे ह्यांना आता ते महाराज प्रिय होते. महाराजांच्या जवळ बसले, कीर्तन झालं, महाराज उठले, म्हणतात महाराज तुमच्या पायाशी आम्हाला तुमची सेवा करायची आहे. महाराजांचंही लक्ष यांच्याकडे होतं. बंकटलालाला सांगितलं मला भूक लागली, झुणका भाकर पाहिजे. हा म्हणणं महाराज आणून देतो. आणि त्या पितांबराकडे बघितलं, आपादमस्तक न्याहाळलं आणि त्यालाही एक सूचना केली. सूचना काय केली, त्याला म्हणतात
के पितांबरा, तुझं नाव काय? पितांबर. हा, पितांबर. बोले तयाला गुरुराजवाणी, तुंबा भरोनी झनी आण पाणी, वचना समाजा आणोनी ध्यानी, जलना भरावे तू ओंजळीनी. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्याला सांगितलं हा तुंबा घे, बाजूला उन्हाळ नाला आहे, त्या नाल्यामध्ये जा, स्वच्छ स्फटिकासारखं असलेलं शुद्ध पाणी भरून आण. पूर्वीच्या काळात नाले सुद्धा शुद्ध पाण्याने वाहायचे असं म्हणतात. काळ बदलला, आता ती रामाची गंगा सुद्धा मैली झाली. पंढरीनाथ महाराज की, तिलाही शुद्ध करायला लागतं. तो पितांबर महाराजांचा तुंबा घेऊन त्या नाल्यावरती गेला आणि पाहिल्यानंतर चिंतावला. का? अल्पजला बघुने प्रीतांबर, अल्पजला बघुने प्रीतांबर, अल्पजला बघुने प्रीतांबर. पितांबराच्या विचार चिता, पितांबरा विचार चिता, कसा भरू मी तुंबा आता, कसा भरू मी तुंबा आता. गुरुवचनै विश्वास पूर्ण, निष्ठा गुरुवचनी पितांबर, निष्ठा गुरुवचनी पितांबर. अल्पजला बघुनी पितांबर, अल्पजला बघुनी, अल्पजला बघुनी, अल्पजला बघुनी. करांगळी डुंबेल एवढं पाणी नव्हतं. आणि महाराजांनी म्हटलं ओंजळीनी पाणी भरायचं नाही. माझ्यासारखा असता तर महाराजांना काय दिसतं? अरे त्यांना कुठे लक्षात येणार आहे? पाणी भरून मागितलं ना, मी ओंजळीनी भरलं असतं. पण पितांबर तसा नव्हता. संतांची या पायी हा त्याचा विश्वास. आणि महाराजांवरती सर्व भावाने त्यांचा दास झाला होता. पहिल्या भेटीमध्ये महाराजांची आज्ञा आहे ओंजळीनी पाणी भरायचं नाही. त्या तुंब्याचं तोंड त्या पाण्याला लावलं आणि काय आश्चर्य, तिथे असा खस्सकन हातभर खोलीचा खळगा पडला. तो तुंबा त्यात बुडवला, स्वच्छ पाणी भरलं. महाराजांचा हा चमत्कार पितांबराने पाहला. विश्वास दृढ झाला, विश्वास दृढ झाला. आता आयुष्यात काही करायचं नाही, आपल्या जीवनाचं सार्थक करायचं आणि महाराजांच्या सेवेत राहायचं, निश्चय पक्का. बंकटलालाने झुणका भाकर दिली होती, तोपर्यंत यांनी पाणी नेलं. महाराजांनी त्याच्याकडे बघितलं, परीक्षेत पास झाला होता. तुंबा घेतला, गटगट पाणी प्यायले. आणि आता महाराजांचा वावर शेगावमध्ये चालू होता. दिवसेंदिवस प्रस्त वाढायला लागलं, लोक दर्शनाला यायला लागली. नव्हे नव्हे महाराजांचा मठ सुद्धा आता तयार झाला होता. स्थान तयार झालं. मग त्या स्थानामध्ये सेवा करायचं काम पितांबराने घेतलं. काय? झाडलोट करणे, सडाम करणे, सारवण करणे, अशा प्रकारे हा पितांबर त्या मठामध्ये सेवा करायचा. जातीचा शिंपी होता. उदरभरणापुरता व्यवसाय करायचा, उरलेला वेळ महाराजांच्या सेवेमध्ये द्यायचा, एवढंच काम. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, या वचनांवरती विश्वास. आणि चालू आहे. पाहता पाहता अनेक लोक महाराजांच्या अवतीभोवती राहायला लागले. सगळ्यांचा तोच विश्वास होता का? त्याचं उत्तर नाही आहे. लोक काय करतात? जेवणाच्या वेळेला 50 लोक तयार होतात. आरती 11 वाजताची आहे आणि 12 वाजता प्रसाद आहे, 12:15ला.
लोक 11:45 नाही जात, लोक 12:05 जातात. आरती तेवढी मिळाली पाहिजे. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे आरती घ्यायला, याला आमचे गुरुजी भोजन भाऊ म्हणायचंय है ना. त्यावेळेला गर्दी होते. महाराजांच्याही मठात रोज अन्नदान. तेव्हापासनं जेवायला लोक बसायची. नवे नवे कायम स्वरूपी राहायला लागले. घरी त्रास कशाला द्यायचा. आणि आता त्यांची टोळकी तयार व्हायला लागली. टोळकी म्हणजे 4-5 लोकांचं एक टोळकं, समविचारी असे तयार झाले. आणि हे सगळं होत असताना तिथे त्याला आपल्या इकडला शब्द आहे गटबाजी. गडबाजी चालू झाली. परंतु तिकडे आमचा पितांबर लक्ष देत नव्हता. महाराजांवरती विश्वास आणि सेवा भाव, हा एवढा भाव त्याचा होता. पाहता पाहता 12 वर्षाचा काळ लोटला आणि ह्याची नित्य नियमाने मठातली सेवा चालू आहे. आणि तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने एक तप म्हणजे 12 वर्षापर्यंत जर केली तर त्याचे परिणाम, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. आणि ती फळ यायची वेळ झालेली होती. काय घडलं पितांबराच्या आयुष्यामध्ये. महाराज कायमस्वरूपी मठात नसायचे. जिकडे लहर फिरली तिकडे जायचे. एकदा मठामध्ये झाडलोट करून सारवण करत असताना हा पितांबर सारवण करत होता. मी पहिलेच सांगितलं पितांबर अत्यंत गरीब. पूर्वीचा काळ होता. आजकाल कपडे आणि जेवण, कोणी त्या बाबतीत सगळे सुखी आहे, कोणी दरिद्री नाही आहे. इतकं धान्य घरामध्ये येतं की लोक सरकारने फुकट दिलेलं धान्य विकतात. फरक पडला. काळाचा महिमा आहे. आजकाल भिक्षा मागणारे कोणी मिळत नाही. मागायला आले तर पैसे मागायला येतात. वस्त्र किती आहे. 5 वेळेला एक साडी किंवा शर्ट घातलं तर त्याला फेकून देतात, कचऱ्याच्या गाडीत टाकतात. घेणारं कुणा कोणी नाही आहे. पण काळ तो होता महाराज. त्या धोत्राला कुठे फाटल्यानंतर गाठी बांधायचे आणि तेवढं झाकायला जायचं. अशा कितीतरी गाठी या पितांबराच्या धोत्राला होत्या. पण तरीही त्याचं शरीर उघडं दिसत होतं. हा आपला तन्मयतेने सारवण करीत असताना महाराज तिथे आले आणि महाराज सहज बोलून गेले. नाव तुझे पितांबर, अरे नाव तुझे पितांबर, उघड्या अंगास आज झाकतसे. अरे नाव तुझं पितांबर आहे आणि तुझ्याजवळ घालायला एक साधं धोतर नाही आहे. महाराजांनी या 4 लोकांच्या समोर म्हटल्यानंतर बाकीचे खिदी खिदी हसायला लागले. पहा कशी फजिती गेली. पण हा विचारला ओशाळला. महाराजांनी म्हणतात नाव पितांबर पण लक्षण अंगावरती पितांबर नाही आहे. खरं म्हणजे नावाप्रमाणे माणसाचं वागणूक किंवा गुण असतातच असं सांगता यायचं नाही. नाव जरी प्रकाश असेल तरी त्याचा रंग कोळशातल्या खाणीमध्ये काम करतो असा राहतो. नाव दीपक आणि क्रोध असा राहतो की नेहमी भडकाच उडलेला आहे ज्वालामुखी. का उपयोग आहे. आमचे गुरुजी एक उदाहरण द्यायचे. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. पंढरीनाथ महाराज की जय. नाव तुझे पितांबर आणि अंगावर आज जीर्ण वस्त्र असे. हे काय जीर्ण वस्त्र घातलं तू. ओशाळला. हा घे नेस दुपेटा, हा घे नेस दुपेटा, उघड्या अंगास आज झाकतसे रामा. महाराजांनी त्यांना कोणीतरी दिलेला ते पितांबर भरजरीत काढलं आणि त्याच्या अंगावरती भिरकवून दिलं. ते वस्त्र आपल्या अंगावरती पडल्याबरोबर हा पुन्हा संकोचला. आपली लायकी नसताना महाराजांनी दिलेलं भरजरीत वस्त्र आपण वापरायचं की नाही व्हायचं. वापरायचं. नाही वापरलं तर महाराजांचा अपमान होतं. द्विधा मनस्थितीत होता. महाराज टाकून चालले गेले
पण याने ते वस्त्र आपल्या अंगावरती घेतलं आणि दुसऱ्या दिवसापासून तेच घालून यायला लागला. आता ही जी टोळकी होती ना, यांना विषय मिळाला. हा एकट्या दिसला, ए पितांबर इकडे ये. काय आता महाराजांच्या नंतर तुझाच नंबर काय गादीवरती? कारण की महाराजांनीच तुला वस्त्र दिलं. गादी पुरुष तो. हा म्हणाला, नाही नाही, मी महाराजांचा सेवक आहे, मी महाराजांच्या गादीवर कसा बसणार? मग म्हणाले, तुला जर महाराजांनी दिलेलं वस्त्र दिल्यानंतर तुला गादीवरती बसायचं नाही, महाराजांनी दिलेलं वस्त्र तू घालतो, तुला लाज वाटत नाही का? इकडं नाही बोलावं, तिकडं नाही बोलावं. त्याला आता टॉन्टिंग चालू झालं. एक दिवस कहर झाला. ही सगळी टोळकी मंडळी त्याच्या अवतीभोवती बसली आणि बसल्यानंतर त्याला असं घेरलं, जसं कोल्हे एखाद्या सावजाला घेरतात त्याप्रमाणे त्याला मध्ये बसवलं आणि त्याला बोलायला लागले. गुरुवस्त्रा बघुनी, गुरुवस्त्रा बघुनी पितांबरा जवळी शिष्य मंडळी आली सगळी, शिष्य मंडळी आली सगळी. गुरुपेक्षा मोठा, अरे गुरुपेक्षा मोठा का तू झालास? अरे लाजना तुझी या चित्तास, लाजना तुझी या चित्तास. ऐकुनिया बोला, ऐकुनिया बोला. हिरमुसला झाला सुचेना काही मुळी त्याला, सुचेना काही मुळी त्याला. हिरमुसला झाला, असा हिरमुसला झाला, काय बोलावं कळेना, पण शांततेने ऐकतो. महाराज सगळं पाहत होते आणि महाराज वेळेची वाट पाहत होते. आता झालेला प्रसंग महाराजांच्या लक्षात आला आणि महाराज 2-3 दिवसानंतर पितांबराला बोलावलं. पितांबरा इकडे ये. पितांबर महाराजांच्या समोर गेला. म्हणाले, महाराज काय आज्ञा? आज्ञाच देतोय तुला, फक्त मी काय म्हणतो तेवढं ऐक. म्हणाले, आपली आज्ञा शिरसावंदी आहे. मी आपल्या मठातलं वातावरण कसं आहे हे जाणतो. मठातली भोजन भाऊ असलेली मंडळी तुला काय त्रास देतात हे मी बघतो आहे आणि तो त्रास तुला जो होतो ते मी बघू शकत नाही, पण ह्याच्यावरती काहीतरी उपाय करायला पाहिजे. पितांबर म्हणतो, महाराज मला त्याचा काही त्रास नाही हो, तुम्हाला बघितल्यानंतर मी सगळं काही विसरतो. हो पितांबरा, तुला जे वाटतं ते बरोबर आहे, परंतु माझ्याही हृदयात कुठेतरी वाईट वाटतं रे. तुला होणारा त्रास मी कधी कधी सहन करू शकत नाही. त्यावरती असा उपाय माझ्या मनामध्ये आला की काही दिवस तू हा आश्रम सोडून तीर्थाटन करावं. महाराजांनी आपल्याला आपल्यापासून दूर करतात आहे हा विचार ऐकल्यानंतर महाराजांचे पाय धरले. म्हणाले, महाराज सर्व काही जरी झालं तरी चालेल, परंतु आपण मला माझ्या पायापासून वेगळं करू नका. मला तुमच्या पायापासून वेगळं व्हायचं नाहीये. महाराज म्हणतात, पहिलेच तू म्हणाला काय आज्ञा करायची? मला शिरसावंदी आहे. अरे माझी इच्छा आहे तू जावं. जा निघुनी तू मठ दिंदा दादिन दिंदा, जा निघुनी तू दादिन दिंदा दादिन दिंदा, जा निघुनी तू मठ सोडून, जा निघुनी तू मठ सोडून. सेवेचे कवच घालुनी, सेवेचे कवच घालुनी, ओय लाडका अखिल जनाचा, ओय लाडका अखिल जनाचा. निष्ठेचे कवच घालुनी, निष्ठेचे कवच घालुनी, जा निघुनी तू मठ सोडून, जा निघुनी तू, जा निघुनी
सोडून. अरे तू मठ सोडून जा, यातनं काहीतरी भलं व्हायचं आहे. महाराजांची आज्ञा आहे. महाराज तुम्ही म्हणता म्हणून जातो. केव्हा जायचं? उद्या सकाळी जायचं. घरी गेला, रात्रभर जागला, महाराजांची आठवण केली, डोळ्याला पाणी होतं, पण महाराजांची इच्छा. सकाळी उठला, मठामध्ये गेला, सडा सारवण केलं आणि महाराजांना नमस्कार केला. आणि महाराजांनी सांगितलं तू आपल्या कार्याला निघ. आणि हा तिथनं निघाला 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 निघाला. कुठे जावं हो त्यांनी? फिरता फिरता पीतांबर तो कोंडली गावात. फिरता फिरता पीतांबर तो कोंडली गावात. फिरता फिरता पीतांबर तो कोंडली गावात. आम्रवृक्षा वरी बैसला, आम्रवृक्षा वरी बैसला, झाडावरती निवांत आला. भाग्य काळ जवळी आला, भाग्य काळ जवळी, घटना अघटित घडली. कुठे आला? फिरता फिरता कोंडोली गावामध्ये आला. संध्याकाळची वेळ होते आहे. काय दिवसभर त्या प्रवासामध्ये खाल्लं नाही, पिलं नाही, धूळ अंगावरती आली, घाम आलेला आहे, केस विस्कटलेले आहे, महाराजांनी दिलेलं ते पीतांबर नेसलेलं आहे. या गावातच कुठेतरी मुक्काम करावं, पण गावात कोणी ओळखीचं नाही. गाव समोर दिसतंय आणि गावाच्या अलीकडे एक मोठा आंब्याचा वृक्ष बघितला. विचार करतो या आंब्याच्या आधाराने रात्र इथे काढावी, म्हणून त्या आंब्याच्या बुंध्याजवळ बसला. तर त्याला काहीतरी चावतंय याची जाणीव झाली. बघतो तर ते झाड वाळलेलं आणि तिथे मुंग्या आणि मुंगळे होते. यांनी विचार केला खाली बसू नये, झाडावरती चढावं. झाडावरती चढला, एका फांदीवरती बसला, त्याही फांदीवरती मुंग्या. दुसऱ्या फांदीवरती गेला, तिथे मुंग्या. तिसऱ्या फांदीवरती गेला, मुंग्या. हा सगळं झाड इकडून तिकडे फिरतोय. त्याच वेळेला गावातली गुराख्याची मुलं गायींना घेऊन वापस गावाकडे येतात आहे. त्या मुलांनी झाडावरती फिरणारा त्या माणसाला बघितलं आणि ही वार्ता गावातल्या पाटलाला सांगितली, शामरावांना. म्हणाले, पाटील, आपल्या गावाच्या बाहेर असलेला जो आंबा आहे त्या आंब्यावरती कोणीतरी अनोळखा व्यक्ती ह्या फांदीवरनं त्या फांदीवर, त्या फांदीवरनं त्या फांदीवर फिरतोय. कोण आहे कोण नाही माहिती नाही. शामराव पाटलांनी ते निवांतपणे ऐकलं. 4 मंडळींना बरोबर घेतलं आणि ही सगळी मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आंब्याच्या झाडाजवळ आली. हा एका फांदीवरती निवांत बसलेला होता. त्या सगळ्या मंडळींना घेऊन आल्यानंतर शामराव पाटलांनी अधिकारवाणीने त्याला म्हटलं, काय रे, कोण तू? हा म्हणाला, माझं नाव पीतांबर. पीतांबर कुठल्या गावाला राहतो? शेगावामध्ये. कुठे चालला? महाराजांनी सांगितलं त्या गावाला, गावाचं नाव माहिती नाही. त्यांनी तीर्थाटन करायला सांगितलं, मी निघालो. म्हणाले, काय, कोणी सांगितलं? गजानन महाराजांनी. म्हणाले, असं गजानन महाराजांसारख्या मोठ्यांचं नावं घ्यायचं आणि स्वतःची पोटं भरायची, हा भामट्यांचा धंदा आहे, मला माहिती आहे. गावकऱ्यांना वार्ता कळली, गावकऱ्यांना मरकट चेष्टा बघण्या सगळी. गावामधून आली मंडळी, झाडावरून आला खाली. करू लागला गयावया तो, जाऊ द्या मला सत्य सांगतो. गजाननाचा शिष्य खरा मी सेवक ते माझे स्वामी.
सगळा वार्तालाप चालू आहे. शामराव पाटलाचं टाळकं फिरलं. गजानन महाराजाचं नाव सांगतो आणि गजानन महाराजांना वस्त्राचं भान नसतं आणि तुझ्या कमरेला हे भरजरीत पितांबर तू निसला. म्हणाले, भामट्या तुला आता मारायला पाहिजे. हा गयावया करायला लागला, पण ते ऐकायला तयार नाही. शामराव पाटलाच्या मनामध्ये एक विचार आला, काय रे, कोणाचं नाव? गजानन महाराज. हा, त्या गजानन महाराजांनी बळीराम पाटलाच्या वाळलेल्या आंब्याला हिवाळ्यामध्ये आंबे आणले होते, माहिती आहे का तुला? हा म्हणाला, हो माहिती आहे. मग तू त्यांचं नाव घेतो, त्यांचा सेवक म्हणून सांगतोस ना? मग ह्या वाळलेल्या आंब्याला नाही आंबे, पण निदान पानं तरी आणून दाखव. म्हणतो, महाराज माझ्यामध्ये ती ताकद कुठली? महाराजांचा अधिकार काय आहे? मग त्यांचा अधिकार तुला प्राप्त नसेल झाला तर लेका मारायला तयार हो. आम्ही आता गोटे मारू तुला आणि मारून टाकू. आणि हा विचार करतो, एवी तेवी मरायचंच आहे. महाराजांची आज्ञा आहे. महाराजांनी दिलेलं पितांबर अशा वेळेला आपला घात करेल माहिती नव्हता, पण काय व्हायचं आहे ते महाराजांना माहिती आहे. आता काय करायचा? आपण महाराजांचा धावा करायचा, कारण की सर्व भावाने आपण त्यांचे दास आहोत. म्हणून त्यांचा जय जयकार चालू केला. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु हा जय जयकार होत असताना किती वेळ झाला माहिती नाही, परंतु सगळ्यांनी त्या भजनामध्ये तल्लीन झालेले होते. एकाने डोळे उघडले आणि त्याचं लक्ष त्या आंब्याकडे गेलं. त्या आंब्याच्या फांदीला पानं आलेलं त्यांनी बघितलं आणि त्यांनी ढोपरानेच बाजूच्याला सांगितलं, ए ते झाडाकडे बघ, त्या झाडाच्या फांदीला पानं आलीत. तो म्हणतो, हा नक्की जादूगर असावा, नाही तर ह्याच्याजवळ मायावी विद्या असावी, काळी जादू असावी. असं होतं का रे? पण म्हणाले, आपल्याला कळत नाही, तिसऱ्याला सांगा. पाहता पाहता सगळ्या मंडळींना कळलं, शामरावला कळलं. शामराव म्हणतो, चक्षुर्वै सत्यम, आपण डोळ्यांनी पाहिलं पण त्याची परीक्षा घ्यावी. तो शामराव त्या फांदीजवळ गेला, एक पान खुडलं आणि त्यातनं तो द्रव पदार्थ निघाला. शाश्वती झाली. जे हात पितांबराला मारायला उगरले होते आता त्याचा जय जयकार करायला लागले, पितांबर महाराज की जय. आणि आतापर्यंत त्याला ज्या शिव्या दिल्या त्या शिव्यांचं रूपांतर आता ओवीमध्ये झालं होतं. त्या पितांबराला खांद्यावरती बसवलं शामराव पाटलांनी आणि त्याचा जय जयकार करत त्या कोंडोली गावामध्ये आणलं. त्याला स्थान दिलं, त्याचा मठ तिथे स्थापन करून दिला. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्टी. तो सकल विश्वाची सृष्टी धात्रा होय. माऊली म्हणतात, तुकोबा म्हणतात, संतांचा महिमा हा आहे, आपल्यासारखं ते करतात. लोह परिसाची नसाहे उपमा. अरे परीस त्या लोखंडाला सोन्यामध्ये रूपांतर करतं, परंतु संत दुसऱ्याला संत पदाला नेऊन बसवतात. गजानन महाराजांनी त्या पितांबराला संत पदावरती नेऊन बसवलं. आजही त्या कोंडोली नावाच्या गावामध्ये पितांबरांचा मठ आहे. महाराज नंतर दोनदा त्यांच्या दर्शनाला तिथे गेले होते, भेट द्यायला त्याला. पण हे केव्हा घडतं? ज्या वेळेला सेवकाचा भाव, संतांच्या पायावरती विश्वास ह्या अनुषंगाने असतो. असं जर भाव असं वाटत असेल तर आपण एकच करायला पाहिजे, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास
झालो त्यांचा संतांची या पायी हा माझा विश्वास संतांची या पायी हा माझा सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा संतांची या पायी हा माझा विश्वास संतांची या पायी हा माझा विश्वास संतांची या पायी हा माझा विश्वास हा माझा विश्वास झाले सेवा.